रायगडमधील रोहा येथील वरसे येथे महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ कोकण विभाग यांच्या वतीने नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र या विषयावर विभागीय परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात यशस्वी महिला उद्योजक तसेच विविध विभागातील प्रावीण्य मिळवणाऱ्या महिला व मुलींना तेजस्विनी कन्या म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे उद्घाटन, यशकथा कोकण कन्यांची या पुस्तकाचे प्रकाशन तसेच महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य निधी धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। या परिसंवादामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, आर्थिक मदत, बाजारपेठेतील संधी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। या परिसंवादामुळे ग्रामीण महिलांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। या कार्यक्रमात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष वनश्री शेडगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, वरसे सरपंच रामा म्हात्रे, उपसरपंच मयुरी पडवळ, स्वदेश फाउंडेशनचे नजरुद्दीन शिकलकर, कोकण विभागीय सल्लागार मंगेश सूर्यवंशी, जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके, माजी सरपंच नरेश पाटील आदी मान्यवरांसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील महिला उद्योजिका, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आणि या अशा बचत गटाच्या माध्यमातून आज महाविम्याच्या माध्यमातून चांगलं काम होते। आपला संदेश सुद्धा फार चांगला आहे, एकजुटीतून अवतरेल समृद्धीची नवप्रभा। म्हणजे आपण जर एकजूट केली तर नवप्रभा यायला काही वेळ लागणार नाही। बचत गटाच्या माध्यमातून सुरुवातीला थोडेफार प्रसंग इकडचे झाले, पण आता महिला ह्या कितीतरी सक्षम झाल्या आणि त्या सक्षम झाल्यानंतर त्यांच्यातली जी काय थोडीशी गैरसमज व्हायचे त्या सुद्धा आज कमी झालेल्या आपण पाहतोय। आज बचत गटाच्या माध्यमातून किंवा या माहितीच्या माध्यमातून आपण काम करीत असताना हा पुस्तकाचं प्रकाशन आपण या ठिकाणी साहेब केलं, सूर्यवंशी साहेब। याच्यामध्ये माझ्या ग्रामपंचायतीची एक तरुणी, एक महिला तेजस्वी नेते, आनंदी बचत गट वर्षे, हिचा सुद्धा या पुस्तकामध्ये उल्लेख आपण केला आणि तुम्ही खरोखर मनापासून काम करून स्वतःचा घर, आजूबाजूचा परिसर आणि आपल्या परिसरात राहणाऱ्या महिला यांची उन्नती कशी करता येते याचा एक जिवंत उदाहरण त्यावेळेला आपण सर्वांनी दाखवला। तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो। आपल्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्या रोह्यात तुमचं मनापासून स्वागत करते आणि काही अपरिहार्य कारणामुळे ताई आज येऊ शकल्या नाही, पण त्यांच्या शुभेच्छा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते। आपल्याला माहिती आहे की ताई या नेहमीच महिलांच्या स्वावलंबनासाठी किंवा महिला अजून सशक्त व्हाव्यात, बळकट व्हाव्यात यासाठी ताईंचे प्रयत्न हे नेहमीच चालू असतात आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ते करत असताना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ऐकताना इतका आनंद झाला की ताईंचे जे प्रयत्न ते करतायत त्याला फलित आलं असं मी समजते आणि त्यासाठी मी मावींचे परत एकदा मनापासून अभिनंदन करू इच्छिते। जसं की सरांनी सांगितलं, सूर्यवंशी सरांनी, की आजचा परिसंवाद हा फक्त औपचारिक कार्यक्रम नाही आहे,
तर महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक विकासाचा एक मजबूत पाया आहे. मला ऐकून खरंच आनंद झाला की परिसंवादासारखे कार्यक्रम आजही आपण राबवता आणि 2018 नंतर 2026 मध्ये 8 वर्षानंतर तुम्ही हा कार्यक्रम घेताय आणि तो कार्यक्रम हा माझ्या रोह्यात होतोय, अदितीताईंच्या रोह्यात होतोय, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आणि खरं तर डिजिटल युगात अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे खरंच कौतुकास्पद आहे, कारण डिजिटली आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि जसं सरांनी सांगितलं फक्त विचारांची, कल्पनांची देवाणघेवाण तर इथे होणारच आहे, पण त्या फक्त तेवढं मर्यादित न राहता की बाकीच्यांनी काय केलंय ते स्वतः आत्मसात करून आपण स्वतःचा विकास कसा घडवायचा ही चांगली शिकवण तुम्ही इथून घेऊन जाणार आहात. आणि महिलांचं आपण बोलायला गेलो की आपलं मन हे कधीच खाली नसतं, म्हणजे सतत आपल्या मनात विचार चालूच असतात. त्यामुळे त्या विचारांना बाजूला सारून स्वतःसाठी काहीतरी करायचं आणि स्वतःसाठी करण्याच्या हेतूने तुम्ही इथे एकत्र आलात, ते बघून मला खूप मनस्वी आनंद झाला आणि त्यासाठी मी खरंच पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते. मागचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण 12 महिने घरात काम करत असतो, वेगवेगळं काम करत असतो. कुठेतरी आपल्याला आपलं एन्जॉयमेंट करता आलं पाहिजे, आपण आपल्या कुठेतरी मजा केली पाहिजे. म्हणजे मी जेव्हा काल बघत होतो की रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोक आले, तिकडनं प्रवास करताना रायगड किल्ल्यावरती गेले. आता रायगडच्या किल्ल्यावर जाणं हे मला खूप म्हणजे मला असं वाटतं काय काय किल्ल्यावर गेले ना, परंतु त्या महिलांना जो आनंद झाला किल्ल्यावर जाण्याचा तो वेगळा होता की नव्हता? होता की नव्हता? ते तुमच्या ठाण्यावरून पालघरवरून ज्या महिला आल्या त्यांनी पालीचं गणपतीचं दर्शन घेतलं, मठचं दर्शन घेतलं, देव पावला की नाही पावला, आनंद वाटला की नाही वाटला, तो एक एन्जॉयमेंट त्यांना करायला मिळतो. म्हणजे दोन्ही गोष्टी तात्पर्य होतं. आणि आज इथे येताना पण आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण थोडे घेणार आहोत, आपण परिसंवाद पण घेणार आहोत, चर्चा पण करणार आहोत, मार्ग पण काढणार आहोत आणि पुढं सेंटर ऑफ एक्सिलन्स म्हणून आपल्या सीएमआरसी नाम म्हणजे उत्कृष्ट कशा होतील. आता प्रत्येक सेंटर ऑफ एक्सिलन्ससाठी प्रत्येक सीएमआरसीला आपण 6 लाख रुपये दिले. माझ्यापर्यंत बऱ्याच सीएमआरसीला 6 लाख रुपये आले असतील, तर त्या 6 लाखाचं फक्त तुमचं स्टार्टअप कॉस्ट आहे. याच्यानंतर तुम्हाला कोट्यवधी रुपये तुम्हाला येतील, पण ते कसे येतील? आपण काही वेगळे डेमॉन्स्ट्रेशन केले, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटी उभ्या केल्या तर नक्की तुम्हाला ते निधी तुम्हाला मिळेल, परंतु ग्रँड म्हणून मिळणार नाही. जो मिळेल तुम्हाला तुमच्या केलेल्या कामाचा तुम्हाला प्रत्येक म्हणून मिळणार आहे. तर हा एक परिसंवादाचा भाग होता. आज आपण कोकण विभागाच्या वतीने आपण सर्वजण इथे आलात. मी मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.